इलस्ट्रेटिव्ह प्रॅक्टिस सेट 1.2 मधला पहिला प्रश्न आहे, गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेंथ ऑफ द लाइन सेगमेंट्स, आयडेंटिफाय इन विच फिगर्स रे PM इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR. खूप सोपा प्रश्न आहे. आता काल आपण काय शिकलो, तर काल आपण शिकलो तो म्हणजे कोणता, अँगल बायसेक्टर थेरम. ओके, काल काय शिकलो आपण, अँगल बायसेक्टर थेरम. तर त्या अँगल बायसेक्टर थेरमचा कॉन्व्हर्स आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे. कशाचा काय अप्लाय करायचं आहे आपल्याला, अँगल बायसेक्टर थिअरमचा इथे आपल्याला काय करायचं आहे, वापर करायचा आहे. काही ट्रायंगल्स खाली दिलेले आहेत आणि त्यांची लांबी, लाईन सेगमेंटची जी लांबी आहे ती सुद्धा आपल्याला दिलेली आहे. तर आपल्याला हे आयडेंटिफाय करायचंय की कोण कोणाचा बायसेक्टर आहे. मग इथे दिसतो हा तुम्हाला PM. हा जो PM आहे तो बायसेक्टर आहे कुणाचा, QPR चा. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. या डायग्राम कडे जर मी बघितलं आणि आता मला जर सोडवायचं असेल तर मी काय लक्षात घेणार, नीट लक्ष द्या. मला कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम वापरायचा आहे. सुरुवातीला मी व्हॅल्यू लिहून घेणार. माझी पहिली व्हॅल्यू काय आहे, QM ची. काय QM ची व्हॅल्यू 3.5. नंतर MR ज्याची व्हॅल्यू किती दिलेली आहे 1.5. त्यानंतर PQ. ओके, PQ ची व्हॅल्यू किती आहे 7. आणि लास्ट वन PR ज्याची व्हॅल्यू किती आहे 3. सुरुवातीला सर्व व्हॅल्यू लिहून घ्यायच्या. लिहून घेतल्याच्या नंतर मला सांगा, हा जो अँगल बायसेक्टर आहे मला प्रूव्ह करायचा असेल तर या अँगल बायसेक्टरनं जी ऑपोजिट साइड जी बायसेक्ट किंवा डिवाइड केलेली आहे त्याचा रेशो कोणता आहे, QM इज टू MR. कोणता आहे तो, QM इज टू MR. घेतला. हा जो रेशो आहे कोणता, हा जो ह्या रे मुळे बायसेक्ट झालेला, विभागलेला, दुभागलेला जो काही दोन भाग आहेत, पार्ट आहेत ऑपोजिट साइडचे, तर त्याचा तुम्हाला काय लिहायचा आहे, रेशो. पहिलं काय येणार QM, नंतर काय येणार MR. मी यांच्या व्हॅल्यू घेऊया. QM ची व्हॅल्यू इज गिवन 3.5. MR ची व्हॅल्यू इज ऑल्सो गिवन 1.5. दोन्हीही नंबर्स 1 पॉइंट नंतर म्हणजे एक डिजिट नंतर त्यांना पॉइंट दिलेला आहे. सो पॉइंट त्यांचे जे काही पॉइंट्स आहेत ते कॅन्सल होतील. म्हणजे इथं असणार आहे 35/15. असा कोणता टेबल आहे, 5 चा टेबल. 5 3 जा 15, 5 7 जा 35. फायनल आन्सर इज 7/3. याला आपण नंबर 1 देणार आहोत. बरोबर. इन द सेम वे आपण दुसऱ्या रेशोचा विचार करूया. दुसरा रेशो कोणता, PQ आणि हे PQ आणि PR रिमेनिंग साइड चा रेशो. जर तुम्हाला थेरम माहित असेल तर PQ त्याच्यानंतर PR. PQ ची व्हॅल्यू किती आहे 7. PR ची व्हॅल्यू किती आहे 3. याला आपण नंबर 2 म्हणणार आहोत. आणि नंबर 1 हे नंबर 1 चं स्टेटमेंट, नंबर 2 चं स्टेटमेंट. वरून आपल्याला ह्या दोन रेशो कसे आलेले लक्षात येत आहे, इक्वल आहेत कारण दोघांच्या व्हॅल्यू सेम आहेत. म्हणून मी असं लिहू शकतो का की QM अपॉन MR इज इक्वल टू PQ अपॉन PR. दोन्ही रेशो काय झाले, इक्वल झाले. ओके, दोन्ही रेशो काय झाले, इक्वल झाले. दोन कशानुसार, फ्रॉम 1 and 2 नुसार. कोणत्या स्टेटमेंट नुसार, फ्रॉम 1 and 2. जर हे दोन रेशो इक्वल येत असेल तर मग म्हणायचं बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम. अँगल बायसेक्टर थिअरमच्या कॉन्व्हर्स नुसार काय होईल, रे PM हा काय असणार आहे, काय असणार आहे, एक बायसेक्टर असणार आहे. रे PM
इज दी बायसेक्टर ऑफ अँगल QPR. ओके, पहिली स्टेप काय? पहिली स्टेप काय? व्हॅल्यूज लिहून घ्या, त्याला तुम्ही गिवन म्हणा. दुसऱ्या स्टेप मध्ये काय करणार? पहिला रेशो घेणार. कोणता रेशो? हा. त्यानंतर काय करणार? त्याच्या व्हॅल्यूज काढून घेणार, त्याला नंबर 1 देणार. नंतर रिमेनिंग साइडचा रेशो घ्या, त्याला नंबर 2 द्या. नंतर या दोन्ही रेशोची जर व्हॅल्यू इक्वल येत असेल तर ती समोरासमोर लिहा. पहिलं ते दोन रेशो समोरासमोर लिहायचं, इक्वल येते म्हणून इक्वल लिहिलं. त्यानंतर बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपी थिअरम नुसार काय होणार? रेशो जर इक्वल येत असेल तर तो पीएम हा काय करतो? बायसेक्ट करतो ऑपोजिट साइडला. हा जो पीएम आहे तो ऑपोजिट साइडला काय करतो? दुभागतो, 2 भाग करतो. आता दुसरा प्रश्नामध्ये काय? सेकंड क्वेश्चनचा जर विचार केला तर मला सांगा, आरएम ची व्हॅल्यू किती आहे? 6. एमक्यू ची व्हॅल्यू किती आहे? पीआर ची व्हॅल्यू किती आहे? पीक्यू ची व्हॅल्यू किती आहे? 10. याला तुम्ही इनडायरेक्टली काय म्हणू शकता? याला तुम्ही काय म्हणणार आहात? गिवन. नंतर काय करणार? एक रेशो घ्या. कोणते रेशो घेणार? आर एम आणि एमक्यू चा रेशो. आर एम नंतर एम क्यू यांचा रेशो घेतला. त्यानंतर त्यांच्या व्हॅल्यू घेऊया. आर एम ची व्हॅल्यू किती आहे? 6. एम क्यू ची व्हॅल्यू किती आहे? 8. याचा आपण संक्षिप्त रूप म्हणजे याला रिड्यूस करूया. 2 3 जा 6, 2 4 जा 8. फायनल आन्सर इज 3/4. त्याला नंबर 1 दिलं मी. त्यानंतर काय? उरलेल्या 2 बाजू कोणत्या होत्या? रिमेनिंग साइड्स. या 2 काय झाल्या? रिमेनिंग साइड्स. कोणत्या कोणत्या आहेत त्या? PQ अपॉन PR. बरोबर. PQ ची व्हॅल्यू किती आहे? PQ ची व्हॅल्यू आहे 10. PR ची व्हॅल्यू किती आहे? 7. याला रिड्यूस होऊ शकतं का? नाही. याला नंबर 2 दिलं. हे दोन्ही रेशो काय करायचे? समोरासमोर लावायचे. ही आपली स्टेप आहे तिसरी. RM अपॉन MQ इज इक्वल टू PQ अपॉन PR. पण मला सांगा, या दोघांच्या व्हॅल्यू सेम आहेत का? नाही. म्हणून इज इक्वल टू चं साइन द्यायचं आणि अशी एक तिरकी रेष मारायची. ओके, मग याचा अर्थ असा होतो की RM अपॉन PQ चा रेशो हा इक्वल नाहीये. कुणाच्या रेशोशी? PQ अपॉन PR च्या रेशोशी. म्हणजेच याचा अर्थ काय होतोय की हा जो पीएम आहे, रे पीएम इज नॉट अ बायसेक्टर ऑफ अँगल RPQ. RPQ चा पीएम हा बायसेक्टर नाही. इक्वल आल्या असत्या तर बायसेक्टर असता. रेशो इक्वल नाहीये म्हणून बायसेक्टर नाही. बुद्धीला पटलं? पुढच्या क्वेश्चन कडे चालायचं. तिसरी डायग्राम आहे, आपण ती टॅली करून बघूया. बघा, पहिला काय? MQ. MQ ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 3.6. नंतर MR ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 4. तिकडे PR ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 10. PQ ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 9. चला आता मी रेशो लिहितो. इकडे काय केलं मी? QM अपॉन MR. ओके, मग QM ची व्हॅल्यू किती आहे? QM म्हणजेच MQ किती आहे? 3.6. MR ची व्हॅल्यू किती आहे? 4. पॉइंट कॅन्सल करायचा आहे तर खाली 0 मी वाढू शकतो. 36 अपॉन 40. हा पॉइंट कॅन्सल करायचा तर मी खाली 0 वाढवला. आता असा कोणता टेबल आहे ज्यामध्ये दोन्ही नंबर येतील? 4 9 जा 4 10 जा. 4 बाय 10 बाय 9 बाय 10 हे माझं काय झालं? फायनल आन्सर आलं. आता जर मी इथून असं कन्सिडर करतोय, वरती कन्सिडर केलं होतं तसं ही बाजू ही बाजू उलट घ्यायचं नाही. म्हणजे काय करणार आता मी? पहिला PQ घ्या. PQ काय घेणार मी? पहिलं PQ आणि इकडे काय घेतला? PR. दुसरी बाजू कोणती माझी? PR.
PQ ची व्हॅल्यू किती आहे 9, PR ची व्हॅल्यू किती आहे 10, 10. याला काय म्हणायचं मी नंबर 2. मग हे दोन्ही रेशो काय करणार मी समोरासमोर लिहिणार. कसा QM अपॉन MR देन PQ अपॉन PR झालं. मग काय लिहिणार इथं खाली मी बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम. या अँगल बायसेक्टर थिअरमच्या कॉन्व्हर्स नुसार जर रेशो इक्वल असेल तेव्हाच तो बायसेक्टर असू शकतो. मग तेव्हा रे PM काय असणार आहे इज अ बायसेक्टर ऑफ अँगल. कोणता अँगल होता तो QPR. आलं लक्षात. यामध्ये सुरुवातीला काय करणार पहिली स्टेप व्हॅल्यू लिहून घेणार. त्यालाच रिझन काय देणार गिवन. नंतर पहिला रेशो लिहायचा त्याला रिड्यूस करून त्याची व्हॅल्यू काढायची. दुसरा रेशो घ्यायचा त्याची व्हॅल्यू काढायची. दोन्ही रेशो समोरासमोर लिहायचे. दोघांच्या व्हॅल्यू सेम असेल तर इज इक्वल टू साइन येईल. दोघांच्या व्हॅल्यू सेम नसेल तर इज इक्वल टू साइन घ्यायचं आणि तिरकी रेष मारायची. आणि इथं लिहायचं बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम रे PM इज नॉट अ बायसेक्टर. जर नसेल तर असेल तर लिहू शकता. ओके सगळ्यांना प्रश्न लक्षात आला. हे तीनही प्रश्न तुमच्या लक्षात आले का. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3. त्यामध्ये पहिला बायसेक्टर आहे, दुसरा नाही, तिसरा आहे. कसं ओळखायचं सुरुवातीला पहिली स्टेप एकदा रिव्हिजन देतो गिवन मग सगळ्या व्हॅल्यू लिहून घ्यायच्या. समजा या प्रश्नाचे एक रिव्हिजन जर आपण म्हटलं तर पहिला या अँगल बायसेक्टर मुळे जी ऑपोजिट साइड आहे तिला जो बायसेक्ट करण्यात आलेला आहे ते दोन भागाचा रेशो लिहून घ्यायचा. सगळ्या व्हॅल्यू लिहून घेतल्याच्या नंतर रिमेनिंग साइडचा रेशो लिहायचा. तो दोन्हीच्या व्हॅल्यू सेम येतात की नाही ते चेक करायचं. सेम येत असेल तर रेशो समोरासमोर लिहायचं आणि इक्वलचं साइन द्यायचं. जर रेशो इक्वल येत नसेल तर तरी दोन्ही रेशो समोरासमोर लिहायचे पण काय करायचं अशी इज इक्वल टू चे साइन द्यायची. नंतर आडवी तिरकी रेष मारायची. नंतर काय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम लिहायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं इक्वल येत असेल तर अँगल बायसेक्टर आहे आणि इक्वल येत नसेल तर अँगल बायसेक्टर नाही. समजलं की माझ्याकडे एक त्रिकोण आहे ज्या त्रिकोणाचं नाव आहे PQR. PQR हा एक ट्रायंगल आहे. PM ची व्हॅल्यू 15 दिलेली आहे. PM हा 15 आहे. PQ ची व्हॅल्यू जो पूर्ण PQ आहे त्याची व्हॅल्यू 25 दिलेली आहे. म्हणजे नीट लक्ष द्या हा जो पूर्ण PQ आहे त्याची व्हॅल्यू 25 आहे आणि यामधून PM वजा केला 25 मधून जर मी 15 वजा केले तर मला काय मिळायला MQ मिळायला. तो आपण काढून घेऊ नंतर. त्यानंतर तुम्हाला आणखीन व्हॅल्यू दिली आहे इकडे PR ची व्हॅल्यू दिलेली आहे पूर्ण 20 आणि NR ची व्हॅल्यू दिलेली आहे किती 8. तुम्हाला काय सांगितलंय स्टेट वेदर लाईन ही NM ही जी लाईन आहे ती RQ ला पॅरलल आहे की नाही ते ठरवायचं. मी तुम्हाला अगोदर सांगितलंय कोणत्याही दोन रेषा पॅरलल आहेत की नाही हे जर ठरवायचं असेल तर कॉन्व्हर्स ऑफ BPT थिअरमचा वापर करावा लागेल. BPT थिअरम तुम्हाला ऑलरेडी परिचयाचा आहे. मग आता कसं सोडवणार तर बघा सुरुवातीला मी व्हॅल्यू लिहून घेणार. तिकडेच बघूया तिकडच्या साईडला बघूया. पहिले PM ची व्हॅल्यू किती आहे 15 15. त्यानंतर MQ ची व्हॅल्यू दिलेली आहे का नाही त्यासाठी मी क्वेश्चन मार्क देणार. आणि पूर्ण PQ ची व्हॅल्यू दिलेली आहे का यस गिवन दिलेली आहे किती आहे 25. इथे मी बिटवीजनेस वापरणार कारण हे तीनही पॉइंट
1 2 3 तीनही पॉइंट एकाच रेषेत असेल तर मी बिटवीनेस वापरू शकतो. म्हणजेच कसं की PQ बनतो PM प्लस MQ आणि हे तीनही पॉइंट एकाच रेषेत आहे म्हणून P-M-Q. मग पूर्ण PQ ची व्हॅल्यू किती आहे? पूर्ण PQ ची व्हॅल्यू किती आहे? 25. ती लिहून घेतली. PM ची व्हॅल्यू किती आहे? 15. ती लिहून घेतली. MQ ची व्हॅल्यू मला माहित आहे का? नाही, जसंच्या तसं लिहिलं. मग मला इथे टार्गेटेड काय आहे माझ्याकडे? मला MQ ची व्हॅल्यू हवी आहे. त्याच्यासोबत चिटकून कोण आहे? 15. त्या 15 ला मी पलीकडे पाठवून दिलं. मग तो कुठे गेला? मायनस मध्ये. म्हणजेच 25 - 15 इज इक्वल टू MQ. म्हणजेच MQ मधून MQ इज इक्वल टू 25 मधून 15 गेले, किती उरले? हा झाला MQ. किंवा डायरेक्ट तुम्ही वजाबाकी करू शकता. MQ इज इक्वल टू PQ मायनस PM असं लिहू शकता. ह्याला जे हुशार असतात ते या पद्धतीने करतात. काय? MQ हवाय मला, मग MQ इज इक्वल टू PQ मायनस PM. पूर्ण PQ मधून जर PM वजा केला तर मला काय मिळणार? MQ मिळणार. त्या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट सोडू शकता. ही झाली माझी दुसरी. आता मी एक व्हॅल्यू काढली, ती कोणती होती? MQ, जी तुम्ही असं लिहून घेतली 15 आणि 10. आता मला इथली एक व्हॅल्यू हवी आहे. पुन्हा मी त्या व्हॅल्यू लिहून घेतो. त्याच्यामध्ये काय दिलंय तुम्हाला? PR फाइंड आउट करायचं आहे. नाही, PR दिलेला आहे क्वेश्चन मध्ये. किती दिलेला आहे? 20. त्यानंतर NR दिलेला आहे. किती दिलेला आहे? 8. आणि तुम्हाला एक व्हॅल्यू काढायची, कोणती? PN. त्याला मी देतो क्वेश्चन मार्क. ओके. पुन्हा याच्यामध्ये बिटवीनेस घ्या. बिटवीनेस काय म्हणतो? PN प्लस NR इज इक्वल टू PR. PN ची व्हॅल्यू किती आहे? फाइंड आउट करायची आहे, लिहून टाका. NR ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 8. लिहून टाका. पूर्ण PR ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 20. यामध्ये काय होईल? हा जो पॉझिटिव्ह 8 आहे तो काय होईल? पलीकडे जाईल, कारण मला हवी PN ची व्हॅल्यू. म्हणजेच काय होईल पुढे? PN इज इक्वल टू 20 मायनस 8. 20 मधून 8, 20 मधून 8 मायनस करा. PN इज इक्वल टू 12. ही झाली माझी दुसरी व्हॅल्यू. ओके. आता मला सर्व व्हॅल्यू मिळालेल्या आहे. हे जे सेक्शन वाईज माझ्या सर्व व्हॅल्यू आहेत त्या मला मिळालेल्या आहेत. ओके. आता मी काय करणार? रेशो विचारात घेणार. या पद्धतीचे रेशो. पहिला काय रेशो आहे? PM अपॉन NR. PN ची व्हॅल्यू किती आहे? 12. NR ची व्हॅल्यू किती आहे? 8. चला याला रिड्यूस करूया. 4 2 जा 8, 4 3 जा 12. म्हणजेच आन्सर येणार 3/2. याला स्टेटमेंट नंबर 1 म्हटलं मी. चला लेट्स थिंक अबाउट अदर साइड. दुसऱ्या बाजूचा विचार करूया. PM अपॉन MQ. PM ची व्हॅल्यू किती आहे? 15. MQ ची व्हॅल्यू किती आहे? 10. चला याला रिड्यूस करूया. दोन्ही नंबर 5 च्या टेबल मध्ये आहे. 5 2 जा 10, 5 3 जा 15. याचा सुद्धा आन्सर आलं 3/2. बरोबर. मग मला सांगा, आपण एक ट्रायंगल कन्सिडर करू. इन ट्रायंगल PQR. या ट्रायंगल मध्ये हे जे रेशो आहेत ते कसे आहेत? इक्वल आहेत. आणि जर रेशो इक्वल येत असेल तर या दोन रेषा पॅरलल येणार आहे. कशाच्या थेरम नुसार? बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT थेरम. मग मी तर असं लिहिणार आहे. काय? हे रेशो इक्वल आहे ते लिहून घेणार आहे. PN अपॉन NR हा इक्वल आहे कुणाशी? PM अपॉन MQ शी. रिझन काय आहे? फ्रॉम 1 and 2. आणि इथं लिहिणार बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT थेरम. आणि त्यानुसार काय होईल? ही जी रेष आहे सेक NM ही पॅरलल आहे. ही पॅरलल होणार आहे कोणत्या साइडला? साइड RQ ला. आणि हे झालं माझं
फायनल आन्सर. कॉन्व्हर्स काय म्हणतो, जर रेशो इक्वल येत असेल तर दोन रेषा पॅरलल असणार आहे. हा बीपीटीचा रेशो म्हणतो. जर हे रेशो जर इक्वल येत नसेल तर त्या दोन रेषा पॅरलल असणार नाही. सर्वांच्या लक्षात आलं काय उदाहरण? आय होप सो आलं असेल. चला पुढे जाऊया. इथे सहजासहजी दिसतोय ना मला, ह्या रिमेनिंग साइड्स आहेत आणि ह्या अँगल बायसेक्टरने डिवाइड केलेली ऑपोजिट साइड्स आहे, त्याचा पण रेशो मी कन्सिडर करू शकतो. पहिलं तर आपण काय करूया, आता इथं कॉन्व्हर्स वगैरे नाही वापरणार मी. कुणी मला विचारलेलं नाहीये, मला सिम्पली व्हॅल्यू काढायची आहे. बायसेक्टर तो ऑलरेडी दिलेला आहे प्रश्नामध्ये. बायसेक्टर हे आहे का हे प्रूव्ह करायचं नाहीये मला. मग जे ऑलरेडी दिलंय प्रश्नामध्ये ते लिहून घेतो. पहिलं तर काय करणार मी, इन ट्रायंगल एम एन पी या ट्रायंगल मध्ये कोण एन क्यू आहे, एक कोण बायसेक्टर आहे. कुणाचा? अँगल एनचा, किंवा त्याला एम एन पी पण म्हणू शकता. त्याचा तो काय बायसेक्टर आहे एवढं लिहिणार मी. असं जर असेल तर बाय अँगल बायसेक्टर थिअरम. या थिअरम नुसार काय करणार, ही जी बघा हा जो बायसेक्टर आहे कोणता, एन क्यू नावाचा, या बायसेक्टर मुळे जी ऑपोजिट साइड आहे तिचे किती भाग झालेत, दोन. त्याचा रेशो लिहायचा कोणता, एम क्यू, नंतर एन पी, क्यूपी क्यूपी. हा रेशो इक्वल असणार आहे रिमेनिंग साइडच्या रेशोशी. रिमेनिंग साइड कोणत्या आहे, एम क्यू एम क्यूपी क्यूपी. बरोबर बरोबर. क्यूपी इज इक्वल टू इकडे एम एन एम एन पी एन एम अपॉन एन पी लिहिला. चला आता व्हॅल्यू पुट करून घेऊया. व्हॅल्यू काय दिलेलं आहे आपल्याला ते लिहून घेऊया. एन पी एन एम क्यू ची व्हॅल्यू दिलेली मला किती, 2.5. क्यूपी ची व्हॅल्यू माहित नाही, जसंच्या तसं लिहूया. एन पी ची व्हॅल्यू दिलेली आहे किती, 5. एन पी ची व्हॅल्यू, एन एम ची व्हॅल्यू 5, नंतर एन पी ची व्हॅल्यू 7. यामध्ये मी करणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे याने याला इंटू करणार, याने याला इंटू करणार. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे क्यूपी गुणाकाराचं साइन, देन 5 इकडे 2.5 इंटू 7. या दोघांमध्ये रिलेशन कशाचं आहे, या दोन मध्ये मल्टिप्लिकेशनचं. इज इक्वल टूच्या पलीकडे गेल्यात काय होईल, डिवाइड मध्ये. क्यूपी इज इक्वल टू 2.5 इंटू 7 अपॉन 5. ओके. हा जो पॉइंट आहे तो जर मला कॅन्सल करायचा असेल तर मला डिनोमिनेटर मध्ये एक 0 वाढवावा लागेल. 25 इंटू 7 अपॉन 5 0. म्हणजे इथला जो पॉइंट होता हा तो मी कॅन्सल करण्यासाठी 5च्या बाजूला काय घेतला, 5च्या बाजूला 0 घेतला. 25 1 जा 25, 25 2 जा 50. आता क्यूपी इज इक्वल टू 7/2, म्हणजे 7 ला मी डिवाइड करणार 2 ने, 2 3 जा 6, उरला 1 पॉइंट दिला 0, 2 5 जा 10, म्हणजेच किती 3.5. हे तुमचं क्यूपीचं काय आलं, आन्सर आलं. मागे बारा चेक करा. ओके, लक्षात आलं तुम्हाला. हे बघा सुरुवातीला तुम्ही काय करणार आहात, ट्रायंगलचं नाव लिहा, जो बायसेक्टर आहे तो लिहा. ट्रायंगल आणि बायसेक्टर जर दिलेला असेल तर मग अँगल बायसेक्टर थिअरम वापरा. त्यानुसार जी प्रॉपर्टी आहे त्यानुसार तुम्ही रेशो लिहा. रेशो मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, ॲप्रोप्रिएट कॅल्क्युलेशन्स करा, यू विल गेट युअर फायनल आन्सर. समजतंय सगळ्यांना? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चौथा प्रश्न आपण नंतर घेऊया. इथे तुम्हाला एक ट्रॅपेझियम दिसतो आणि या ट्रॅपेझियम मध्ये समोर लक्ष द्या पटपट. या ट्रॅपेझियम मध्ये तुम्हाला एपी ची व्हॅल्यू दिलेली आहे जी 15 आहे, 15 आहे. पीडी ची व्हॅल्यू जी तुम्हाला 12 दिलेली आहे. क्यूसी ची व्हॅल्यू विच इज ऑल्सो गिवन 14
and you have to find out value of BQ. Okay, व्हेरी सिंपल काइंड ऑफ क्वेश्चन, पण त्यासाठी एक थेरम आहे, तो थेरम पहिला आपण सुरुवातीला समजून घेऊया. जर माझ्याकडे 3 पॅरलल लाईन्स असेल, इफ आय हॅव 3 पॅरलल लाईन्स, या 3 पॅरलल लाईन्सला आपण तात्पुरतं कन्सिडर करूया. LMN या 3 पॅरलल लाईन्स आहेत आणि ह्या तिच्या 2 ट्रान्सव्हर्सल आहेत, छेदिका आहेत, जिला आपण P असं म्हणूया आणि हिला आपण काय म्हटलं, Q. 3 पॅरलल लाईन्स आहे आणि ट्रान्सव्हर्सल किती आहेत, 2. यांच्यामध्ये एक प्रॉपर्टी वापरू शकतो, पॅरलल बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. कोणती प्रॉपर्टी येईल, by the property of three parallel lines and their transversal. काय प्रॉपर्टी ती, by the property of 3 parallel lines and their transversal. यानुसार तर हा जो रेशो बनतोय बघा, यांच्यामध्ये काही रेशो बनणार आहेत बघा या पद्धतीने. म्हणजे याला आपण एकदा नाव, हे जे इंटरसेक्शन आहेत, इंटरसेप्ट्स म्हणूया आपण त्याला मी नाव देऊन ठेवतो ABCDEF असे नाव दिले. तर ह्यांचे रेशो कसे असतात, इक्वल असतात. म्हणजे त्या पद्धतीनं ABCDEF हे कसे असणार आहे, इक्वल असणार आहे. लक्षात आलं, हा रेशो इक्वल, हे रेशो तुम्हाला इक्वल असणार आहे. कशानुसार, या प्रॉपर्टीनुसार. जर इथं लक्षात घ्यायचं असेल तर कसं येईल बरं, हे बघा, या काय 3 पॅरलल लाईन्स आहेत, पहिली, दुसरी आणि तिसरी, या 3 पॅरलल लाईन्स आहेत आणि या 2 कोण आहेत, ट्रान्सव्हर्सल, 1 आणि 2. मग इथं ती प्रॉपर्टी वापरल्यानंतर कोणता सेक्शन तयार होईल, इंटरसेप्ट पहिला AP, दुसरा PD. मग असं लिहू शकतो मी AP अपॉन PD. इकडे कसं येईल, BQ अपॉन QC. झालं, एवढीच प्रॉपर्टी आहे. आलं लक्षात सर्वांना, ही प्रॉपर्टी लक्षात आली का, द प्रॉपर्टी बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड द ट्रान्सव्हर्सल. याच प्रॉपर्टीचा वापर आपल्याला या ट्रॅपेझियम वाल्या प्रश्नामध्ये करायचा आहे. ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या सुरुवातीला लिहून घेऊ. AP ची व्हॅल्यू 15 दिलेली आहे, PD ची व्हॅल्यू 12 दिलेली आहे, QC ची व्हॅल्यू 14 आहे आणि आय वॉन्ट टू फाइंड व्हॅल्यू ऑफ BQ. नंतर काय म्हणणार, डायरेक्टली तुम्ही इथे लिहिणार आहात, साइड AB पॅरलल साइड PQ, पॅरलल साइड DC. म्हणजे मला 3 पॅरलल लाईन दिसल्या तर मी ती प्रॉपर्टी वापरणार आहे. मग इथे लिहिणार मी बाय दी प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. काय म्हणते ही प्रॉपर्टी, असा रेशो तयार होतो, कसा, AP अपॉन PD, इकडे BQ अपॉन QC. चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. AP ची व्हॅल्यू किती आहे, 15, PD ची किती आहे, 12, BQ ची किती आहे माहित नाही, जसंच्या तसं लिहूया. QC ची व्हॅल्यू किती आहे, 14. त्यांच्यामध्ये मी काय करणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. चला 15 इंटू 14, इकडे 12 इंटू BQ. कशाची व्हॅल्यू हवी माझी, BQ ची. तर त्या BQ ला चिटकून असणारे गुणाकारामध्ये, मल्टिप्लिकेशन मध्ये असणार 12 आपण इज इक्वल टूच्या पलीकडे पाठवूया. म्हणजे ते कशामध्ये जातील, डिवाइड मध्ये जातील, बरोबर BQ. चला कॅल्क्युलेशन करूया. असा कोणता टेबल आहे जो 12 आणि 15च्या टेबलमध्ये येतो, 3 4 जा 12,
3 5 जा 15. ओके, असा कोणता टेबल आहे जो 2च्या टेबलमध्ये पण येतो 14च्या पण येतो? तर असा कोणता टेबल आहे ज्याला 4 ने आणि 14ला डिवाइड होतो? 2 2 जा 4, 2 4 7 जा 14. आता जसा आहे तसा आडवा गुणाकार करून घेऊया. BQ इज इक्वल टू 7 5 जा 5 7 जा 35. अपॉन मध्ये किती घेणार मी? सॉरी 2. अपॉन मध्ये किती लिहिणार आहे? 2. मग हे जे 35 आहे याला मला कशाने डिवाइड करायचंय? 2 ने. ठीक आहे, आता 2 ने डिवाइड करायचं म्हटलं तर 2 1 जा 2, एक उरला, वरचा 5 खाली आला, 2 7 जा 14, एक उरला. आता याच्यानंतरची जी संख्या आहे त्यानंतर आपण पॉईंट देत असतो, बेसिक आहे. नंतर 0 वाढवला आणि नंतर 2 5 जा 10. ओके, म्हणजे तुमचा आन्सर किती येणार आहे? 17.5, 17.5. नाही लक्षात आलं? सिंपल होतं, असं पण करू शकले. BQ इज इक्वल टू 35 अपॉन 2, त्या 2ला किती इंटू करायचं? 5 ने. म्हणजे 5 2 चा किती झाले? 10 आणि 35 5 5 25, 7 आले 2, 5 3 15 2 17. बरोबर आहे की नाही? आणि त्याच्यानंतर एक नंतर पॉईंट म्हणजे 17.5. तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही सॉल्व्ह करू शकता. BQ ची व्हॅल्यू किती आली? 17.5. समजला क्वेश्चन सगळ्यांना? आता जी पण इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे, मला इथे काय दिसतंय मुलांनो? हा एक अँगल आहे. कोणता आहे तो? MNP. आणि त्या NMPचा NQ हा काय झाला? बायसेक्टर. आणि जेव्हा पण एक अँगल आणि त्याचा बायसेक्टर ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेला असतो तेव्हा मी कोणता थेरम वापरतो? अँगल बायसेक्टर थेरम. मग सुरुवातीला ट्रायंगलचं नाव लिहितो मी, इन ट्रायंगल MNP. ओके, कोण कुणाचा बायसेक्टर आहे ते लिहूया. रे NQ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल MNP. चा तो बायसेक्टर आहे आणि व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यू लिहून घेऊ शकता ऑलरेडी स्टार्टिंगला तुम्ही, किंवा बाय नंतर बाय अँगल बायसेक्टर थिअरम. काय म्हणतो हा थिअरम? की बघा काय म्हणतो थिअरम? हा जो अँगल बायसेक्टर आहे त्याने जी ऑपोजिट साइडला किती भागात डिवाइड केलेला आहे? 2. पहिला भाग लिहून घेऊया MQ. दुसरा भाग कोणता? QP. त्याच्यानंतर तो रिमेनिंग साइडच्या रेशोशी इक्वल असतो असं तो थेरम म्हणतो. रिमेनिंग साइड पहिली कोणती आहे? MN. दुसरी रिमेनिंग साइड NP. लिहून घेऊया. चला काय करणार मी? MQ ची व्हॅल्यू लिहिणार. MQ ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला त्यांनी, किती? 14. QP ची व्हॅल्यू माहित नाही, जसंच तसं लिहूया. MN ची व्हॅल्यू 25, NP ची व्हॅल्यू 40. इथे काय करायचं आता? नवीन सांगायची गरज नाही, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. पहिलं 14 इंटू 40, इकडे QP इंटू 25, इंटूचे कुठे गेले? डिवाइड मध्ये. 14 इंटू 40 डिवाइड बाय 25 इज इक्वल टू QR. असा कोणता टेबल आहे जो 25 आणि 40च्या टेबलमध्ये येतो? असा कोणता टेबल आहे ज्यामध्ये 25 आणि 40 दोन्ही नंबर येतात? तर तो आहे 5 चा टेबल. 5 5 जा 25, 5 8 जा 40. चला आडवा. आता मला कोणता टेबल कोणत्या टेबल वगैरे? 5 ने 8 ला डिवाइड होतं का? 5 ने 14 ला डिवाइड होतं का? नाही. आता काय करणार आपण? सिंपल आडवं कॅल्क्युलेशन करणार. QR इज इक्वल टू 8 4 जा 32, कॅरी आला 3, 8 1 जा 8, 8 प्लस 3 11 डिवाइड बाय 5. 1 1 2 आहे माझ्याकडे, त्याला मी 5 ने डिवाइड करणार आहे. 5 2 जा 10, उरला 1, वरचा 2 खाली आला. 5 2 जा 10, 2 खाली आले, पॉईंट दिला, 0 दिला. 5 4 जा
20 इज इक्वल टू 0. माझं फायनल आन्सर आहे 22/4, 22.4. 3 पॅरलल लाईन पण दिसताय मला, ट्रान्सव्हर्सल पण दिसताय, पण डायग्राम ही अशी झोपलेली आहे, आडवी आहे. बरोबर. मग या 3 पॅरलल लाईन आहे. पहिली पॅरलल लाईन कोणती? ही. दुसरी कोणती? ही. तिसरी कोणती? ही. अशा किती पॅरलल लाईन्स आहेत? 3 पॅरलल लाईन्स दिलेल्या आहेत. मग या 3 पॅरलल लाईन्स आपण पहिले लिहून घेऊया. कोण कोणाला पॅरलल आहे बघा. लाईन AB पॅरलल लाईन CD पॅरलल लाईन FE. जेव्हा पण 3 पॅरलल लाईन दिसतील तेव्हा काय करायचं? प्रॉपर्टी वापरायची. मग लिहायचं बाय दी प्रॉपर्टी ऑफ 3 parallel lines and their transversals. काय म्हणते ती प्रॉपर्टी? रेशो कन्सिडर करायचा. आता ही डायग्राम उभी आहे का? नाही. मग रेशो तुम्ही असे नसे पण कन्सिडर करू शकता, या पद्धतीने पण कन्सिडर करा, तुमची इच्छा. बघा मी या पद्धतीने घेतो. पहिला घेतला मी BD, BD नंतर काय घेणार मी? DF. इकडे काय घेणार मी? AC. AC नंतर काय घेणार मी? CE. बरोबर. ठीक आहे. चला BD ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 8. DF ची किती दिलेली आहे? 4. AC ची व्हॅल्यू किती आहे? 12. CE ची व्हॅल्यू किती आहे? X. जी दिली X तर X लिहिणार मी, काय प्रॉब्लेम नाही. आता यांच्यामध्ये मी करणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. चला करणार काय मी? 8 इंटू X इज इक्वल टू 4 इंटू 12. व्हॅल्यू मला कुणाची काढायची आहे? सध्या तरी X ची काढायची आहे, म्हणून 8 ला मी काय केलं? डिवाइड मध्ये पाठवलं. X इज इक्वल टू 4 इंटू 12 अपॉन 8. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 2 1 जा 2, 2 6 जा 12. म्हणजे माझं फायनल आन्सर किती आहे? फायनल आन्सर किती आहे माझा? X ची व्हॅल्यू आहे फक्त 6. मला X विचारलाय, तो X ची व्हॅल्यू मिळाली किती? इथं मला आता 6, पण इथं विचारलाय मला पूर्ण एवढा AE. मला पूर्ण AE हवा आहे आणि तो कसा काढणार? बिटवीनेसच्या मदतीने. मग आता काय करणार? कसा बनतो AE? AE बनतो AC प्लस CE ने. आणि कोणते 3 पॉइंट एकाच रेषेत होते ते? A डॅश C डॅश E. हे लिहिणं कंपल्सरी गरजेचं असतं. मग AE इज इक्वल टू AC ची व्हॅल्यू 12, CE ची व्हॅल्यू किती? 6 आणि 12 आणि 6 किती होतात? 18. AE ची व्हॅल्यू आहे 18 आणि हेच असणार आहे माझं फायनल आन्सर. ओके. आतापर्यंत असे 2 उदाहरणं झाले, त्यामध्ये 3 पॅरलल लाईन्स आणि तिचे ट्रान्सव्हर्सलचे आपण काय वापरली? प्रॉपर्टी वापरली. पहिलं तर आपण त्रिकोणाचं नाव कन्सिडर करू. इन ट्रायंगल LMN नावाचा एक ट्रायंगल आहे. त्या ट्रायंगल मध्ये एक रे आहे ज्याचं नाव आहे MT. तो काय करतो? बायसेक्ट करतो. कुणाला? LMN ला. किंवा तो एक अँगल बायसेक्टर आहे LMN चा, असं पण लिहू शकता. मग काय होतं? बायसेक्टर झाल्याच्या हा जो बायसेक्टर आहे तो ह्या LM ला 2 सेक्शन मध्ये डिवाइड करतो. पहिला कोणता होता? LT. ओके. ते लिहिण्याच्या अगोदर आपण पहिलं लिहूया बाय अँगल बायसेक्टर थिअरम. या थिअरम नुसार LT चा रेशो LT अपॉन TN यांचा रेशो इक्वल येतो कुणाशी? रिमेनिंग साइडच्या. पहिली रिमेनिंग साइड कोणती होती? LM. दुसरी MN. ओके. LT अपॉन TN, LM अपॉन MN. LT ची व्हॅल्यू किती आहे माहित नाही, जसंच्या तसं लिहितो. TN ची व्हॅल्यू 8, LM ची व्हॅल्यू 6, MN ची व्हॅल्यू 10. यांच्यामध्ये काय करणार मी? क्रॉस मल्टिप्लिकेशन. LT गुणिले 10
8 गुणिले 6, इकडे 10 इंटूचा कुठे गेला डिवाइड मध्ये, ln इज इक्वल टू 8 इंटू 6 डिवाइड बाय 10, 2 3 जा 6, 2 5 जा 10, 24 डिवाइड बाय 5, बरोबर का? मग 24 ला आपण डिवाइड करूया कशाने, 5 ने, 5 6 जा 5 4 जा 20, 4 उरले पॉइंट दिला 0, 5 8 जा 40, बरोबर का? किती आन्सर आलं 4.8, बरोबर. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. इथे x ची व्हॅल्यू काढायची आहे, यामध्ये पण अँगल बायसेक्टर थेरमचाच वापर करायचा आहे. सुरुवातीला मी काय करणार, ट्रायंगलचं नाव लिहिणार. ट्रायंगलचं नाव काय, ABC. कोणता बायसेक्टर आहे, BD. सेक BD काय करतो, बायसेक्ट करतो. कुणाला, कोणत्या अँगलला, ABC ला. पुन्हा सांगायची गरज नाहीये, हा BD नावाचा बायसेक्टर आहे, बायसेक्टर आहे. कुणाचा, अँगल ABC चा. तो या ऑपोजिट साइडला काय करतो, डिवाइड करतो रिमेनिंग साइडच्या प्रॉपोर्शन मध्ये. ओके, तर आता काय करणार, सुरुवातीला मी असं लिहिल्यानंतर बाय अँगल बायसेक्टर थिअरम. काय म्हणतो अँगल बायसेक्टर थिअरम, AD अपॉन DC, AD अपॉन DC. इकडे रिमेनिंग साइड AB अपॉन BC, AB अपॉन BC. चला AD ची व्हॅल्यू किती आहे, x मायनस 2. DC ची व्हॅल्यू किती आहे, x प्लस 2. AB ची व्हॅल्यू किती आहे, x. BC ची व्हॅल्यू किती आहे, x प्लस 5. ओके, आता काय करणार मी, क्रॉस मल्टिप्लिकेशन. नीट लक्ष द्या, एकदम सावकाश पहा. पहिला आहे x मायनस 2, ही बायनोमियल आहे म्हणून ब्रॅकेट करतो. पुन्हा या दोघांचं इंटू होणार x प्लस 5 शी. दोन्ही बायनोमियल आहेत, द्विपदी आहेत, दोन वेगवेगळे टर्म्स त्यांच्यामध्ये आहे. सो दोघांमध्ये मी ब्रॅकेट केला. चला इकडे ही एक मोनोमियल आहे, x एकदाच लिहिली, त्याला ब्रॅकेट करायची गरज नाही. आणि तिकडे x प्लस 2. गरजेचं नाहीये की पहिलं हे पण लिहिलं तरी चालतं, पहिलं x प्लस 2 गुणिले x लिहिलं तरी चालतं, एकूण एकच होते. ठीक आहे, आता नीट लक्ष द्या, या फक्त x ने मी या पूर्ण ब्रॅकेटला इंटू करणार आहे. जर तुमचं याच्याकडे बेसिक असेल तर शॉर्टकट सांगतो. जसं x ने x ला इंटू केलं तर x चा स्क्वेअर होतो. पुन्हा या x ने 5 ला इंटू केलं तर काय होणार आहे, 5x होणार आहे. आणि हा x पॉझिटिव्ह 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 पॉझिटिव्ह, x ने 5 ला इंटू केलं 5x. आता इथे जर लक्षात घेतलं, मायनस प्लस मायनस, 2 न x ला इंटू केलं 2x, मायनस प्लस मायनस, ओके, मायनस प्लस मायनस, 2 5 जा 10. ओके, पहिलं मी काय केलं, x ने इंटू केलं, नंतर -2 ने इंटू केलं, त्याचं कॅल्क्युलेशन खाली लिहिलेलं आहे. आता मी इकडे चाललो, इकडे शिफ्ट होतो. x ने x ला इंटू केलं, x चा स्क्वेअर होतो. x ने 2 ला इंटू केलं 2x. ओके, कॅल्क्युलेशन झालेलं आहे. आता नीट लक्ष द्या, जेव्हा आपण या इज इक्वल टू च्या साइनच्या दोन्ही बाजूला जर सारखेच डिजिट्स म्हणजे सारखेच व्हेरिएबल असतील, बघा इकडे पण x स्क्वेअर आहे, इकडे पण x स्क्वेअर आहे, सेम आहे, म्हणून हे काय होतील, कॅन्सल होते. म्हणजे कसं काय, हा x स्क्वेअर ॲज इट इज ठेवला, हा प्लस वाला पलीकडे मायनस झाला तरी त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन होऊन झिरोच येणार होतं. त्याच्यानंतर काय करणार, या दोघांमध्ये मी कॅल्क्युलेशन करून घेतो. 5x मधून 2x गेले, किती उरले, पॉझिटिव्ह 3x, -10 बरोबर 2x. ओके, आता काय करणार, लाईक टर्म्सला एकत्र करणार. लाईक टर्म्स कोणकोणते आहेत, हे लाईक टर्म्स आहेत म्हणजे सारखे सारखे. मग हे 3x, हा प्लस 2x पलीकडे गेला, झाला -2x, हा -10 इकडे आला, तो काय झाला, पॉझिटिव्ह 10. 3x मधून 2x गेला, उरला फक्त x इज इक्वल टू 10. हे झालं माझं फायनल आन्सर, जे त्यांना एक्सपेक्टेड होतं. इथे x व्हॅल्यू किती येणार आहे माझी, 10.
आणि इथं पण आपल्याला कशाची व्हॅल्यू विचारली होती, एक्सची, जी किती आली 10. समजलं सगळ्यांना? हा क्वेश्चन तुम्ही सोडवा, महत्वाचा प्रश्न आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तुमच्याकडे एक ट्रायंगल आहे एबीसी. त्या एबीसी मध्ये APQ चं मेजर दिलेलं आहे 60 आणि ABC चं मेजर सुद्धा दिलेलं किती आहे 60. यावरून तुम्हाला हा रेशो इक्वल दाखवायचा आहे. तुम्हाला माहिती आहे रेशो इक्वल दाखवायचा असेल तर बीपीटी थेरम वापरतात, आणि रेशो वरून दोन लाईन इक्वल दाखवायच्या असेल तर काय करायचं, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरमचा वापर करायचा. हे तुम्हाला बऱ्यापैकी आता आयडिया आली असेल. तर सुरुवातीला काय करतो मी, अँगल APQ ज्याचं मेजर किती दिलेलं आहे 60, त्याचबरोबर ABCचं मेजर कोणता, हा ABC, याचंही मेजर किती दिलेलं आहे 60. अँगल ABC या दोघांचंही मेजर किती दिलेलं आहे 60. मग दोघांचंही मेजर 60 आहे आणि तुम्हाला काय सांगितलंय की हे रेशो इक्वल आहे ते प्रूव्ह करा. तुम्हाला माहिती आहे जर या दोन रेषा पॅरलल असतील तर रेशो इक्वल येणार आहे, हा आणि हा रेशो इक्वल येणार आहे असं बीपीटी थेरम म्हणतो. आणि जर रेशो इक्वल असेल तर या दोन रेषा पॅरलल येणार आहे असं कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम म्हणतो. बीपीटी थेरम काय म्हणतो, जर या PQ इज पॅरलल टू BC, एखाद्या ट्रायंगलच्या कोणत्याही दोन बाजूंना इंटरसेक्ट करणारी रेषा जी त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला काय आहे पॅरलल आहे, तर ती रिमेनिंग टू साइडला प्रॉपोर्शन मध्ये डिवाइड करते असं तुम्हाला बीपीटी थेरमने सांगितलेलं आहे. लाईन जी वेगळ्या डिस्टिंक्ट बिंदूमध्ये इंटरसेक्ट करते, तिसऱ्या बाजूला पॅरलल आहे, वगैरे 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 तुम्ही शिकलेले आहात. म्हणजे माझं टार्गेट आहे मला की या दोन बाजू मला पॅरलल असणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय मला बीपीटी वापरताच येत नाही. कारण बीपीटी वापरताना ट्रायंगलचं नाव आणि त्या दोन रेषा पॅरलल दाखवल्या तरच बीपीटी वापरता येतो. मग ह्या दोन रेषा मला जर पॅरलल दाखवायच्या असेल तर माझ्याकडे दोन अँगल कॉन्क्रीट दिलेले. पहिला अँगल कोणता आहे 60, दुसरा कोणता आहे, पहिला 60 दुसरा पण 60, म्हणजे पहिला APQ दुसरा ABC. मग हे दोन झाले कॉन्क्रीट. APQ हा झाला कॉन्क्रीट ABC ला, आणि याला मी रिझन देणार आहे गिवन मध्ये, मला प्रश्नातच दिलेलं आहे. मग हे दोन कॉन्क्रीट अँगल आहे. मग ते कोणते अँगल आहेत, ते आहे करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे ते कोणते अँगल आहेत, करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजेच मी असं म्हणू शकतो सेग PQ ही पॅरलल आहे साइड BC ला, कशानुसार, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाइन्स. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाइन्स नुसार हे दोन कोणते अँगल आहेत 60 करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात माहिती आहे तुम्हाला, दोन रेषा पॅरलल आहे, ही एक ट्रान्सव्हर्सल आहे, इथे तयार होणार जे दोन अँगल आहेत त्याला करस्पॉन्डिंग अँगल असं म्हणतात. याला मी इथं शिफ्ट करून इथं बसवू शकतो. या दोन रेषा पॅरलल लाईन, ही ट्रान्सव्हर्सल, ही आणि ही या दोन रेषा पॅरलल लाईन्स, आणि ही कोण ट्रान्सव्हर्सल. मग यांच्यामध्ये करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्क्रीट असेल तर ते पॅरलल आहे, आणि पॅरलल असेल तर करस्पॉन्डिंग अँगल कॉन्क्रीट येणार आहे. म्हणजे हे दोन अँगल कॉन्क्रीट आहे म्हणून या दोन रेषा कशा आहे पॅरलल आहे. जर दोन रेषेमध्ये, हे ऑलरेडी तुम्ही शिकलात, या दोन रेषेमध्ये इथे जे अल्टरनेट अँगल जर कॉन्क्रीट येत असेल तरी याला काय म्हणू शकतो मी, या दोन रेषा पॅरलल. कारण इथले अँगल जर कॉन्क्रीट येत असेल तर त्या दोन रेषा पॅरलल, याला काय म्हणायचं, अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. किंवा कोणत्याही दोन रेषांच्या मध्ये, अशा कोणत्याही दोन रेषा आहेत, ही ट्रान्सव्हर्सल आहे, त्यांच्यामध्ये तयार झालेली यांची बेरीज जर 180 येत असेल या दोघांची, तेव्हा या दोन रेषा काय होऊ शकतात पॅरलल. म्हणजे कोणत्याही दोन रेषा एक ट्रान्सव्हर्सल आहे, त्यांच्यामध्ये तयार झालेली इंटेरियर अँगल आहे, त्यांची जर सम 180 येत असेल तर त्या दोन रेषा पॅरलल. मग इथं म्हणायचं इंटेरियर अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन, अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. मग इथं दोन करस्पॉन्डिंग अँगल कॉन्क्रीट आहे म्हणून त्या दोन रेषा कशा आहे पॅरलल आहे. म्हणून इथं लिहिलं मी की PQ ही पॅरलल आहे BC ला, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स.
आणि जेव्हा पण दोन रेषा पॅरलल होतात तेव्हाच बीपीटी थेरम वापरता येतो. मग इथं तुम्ही लिहू शकता इन ट्रायंगल ABC सेग PQ ही पॅरलल आहे कुणाशी, साइड BCशी, म्हणून बाय बीपीटी थेरम. काय म्हणतो बीपीटी थेरम? AP अपॉन PP आणि इकडे AQ अपॉन QC आणि हे झालं आपलं प्रूफ. गिवन मध्ये काय दिलंय? दोन्ही अँगल 60-60 आहे, हे तुम्हाला प्रश्नात दिलेलं आहे. मग हे दोन अँगल 60-60 आहेत, पण ते कोणते अँगल आहे? करस्पॉन्डिंग अँगल्स आहे. आणि करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरल लाईन्स नुसार जर दोन लाईनच्या मध्ये तिथे तयार होणारे जे अँगल जर करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्क्रीट येत असेल तर त्या दोन रेषा नक्कीच काय असतात? पॅरलल असतात. दोन लाईन मध्ये आणि ट्रान्सव्हर्सल मध्ये तयार होणारे अल्टरनेट अँगल जर कॉन्क्रीट असतील तर त्या दोन रेषा नक्कीच काय असणार आहे? पॅरलल. दोन लाईन आणि ट्रान्सव्हर्सल यांच्यामध्ये जे तयार होणारे जे इंटिरियर अँगल आहे त्यांची बेरीज जर 180 येत असेल तर त्या दोन रेषा कशा असणार आहे? पॅरलल. 180 नाही तर पॅरलल नाही. अल्टरनेट अँगल कॉन्क्रीट नाही तर त्या दोन रेषा पॅरलल नाही. करस्पॉन्डिंग अँगल कॉन्क्रीट नाही तर त्या दोन रेषा पॅरलल नाही. म्हणजे इथं 60 इथं 50 असतं तर त्या दोन रेषा पॅरलल आल्या नसत्या. आल्या लक्षात? मग त्या दोन रेषा पॅरलल आल्या हे मी सिद्ध केलं. सिद्ध केल्याच्या नंतरच मी बीपीटी वापरला आणि जे माझं स्टेटमेंट होतं ते मी प्रूव्ह केलं. आय होप सो तुमच्या लक्षात आलं असेल. सोडवा. चला 11 नंबरचा हायर थिंकिंग बेस्ड क्वेश्चन आहे, ज्याला आपण हॉट्स ऑफ क्वेश्चन असं म्हणतो. जनरली क्वेश्चन नंबर 4, 5 मध्ये क्वेश्चन असे प्रश्न विचारले जातात. यामध्ये तुम्हाला डायग्राम प्रोव्हाइड केलेली आहे का? नाही. दिलेली आहे? नाही. अशा वेळेस तुम्ही एक लक्षात घ्या की माझ्याकडे एक त्रिकोण आहे. चला सुरुवातीला मी काय करतो? एक ट्रायंगल कन्सिडर करतो. हा माझ्याकडे एक त्रिकोण आहे. हा माझ्याकडे एक ट्रायंगल आहे आणि त्या ट्रायंगलचं नाव काय आहे? ABC. एवढं सगळ्यांना लक्षात आलं? पुढे यामध्ये BD हा बायसेक्ट करतो ABC ला. ABC कोणता अँगल आहे सांगा बरं? हा आहे ABC. आणि या ABC ला बायसेक्ट करणारा एक बायसेक्टर मी ड्रॉ केला, तो कोणता आहे? BD. बघा तो BD हा बायसेक्टर आहे. झाला? एवढं लक्षात आलं सगळ्यांना? पुढे रे CE हा काय करतो? बायसेक्ट करतो. कुणाला? ACB ला बायसेक्ट करणारा आणखीन एक मी काय केला? रे ड्रॉ केला. बरोबर? CE आणि तो हा झाला बायसेक्टर. ओके, एवढं लक्षात आलं? त्यानंतर त्यांनी प्रश्नामध्ये आपल्याला AB आणि AC कॉन्क्रीट दिलेले आहेत, तर तुम्हाला दोन रेषा पॅरलल दाखवायच्यात. कोणत्या दोन पॅरलल रेषा आहेत ते बघा. हे जरा D ची पोझिशन मी चेंज करून घेतो. थोडंसं इथं बाजूला लिहितो मी D आणि ह्या त्या दोन रेषा असणार आहे. कोणती रेष आहे ती? तिला काय म्हणू शकतो? ED म्हणू शकतो, कारण हा माझा पॉइंट E आहे. ओके, आणि हा पॉइंट माझा कोणता आहे? D. आणि ही ED जी आहे ती मला पॅरलल दाखवायची आहे. कुणाला? BC ला. व्हॉट इज माय टार्गेट? काय माझं? ह्या दोन रेषा मला पॅरलल दाखवायच्या आहेत. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की कोणत्याही दोन रेषा पॅरलल केव्हा दाखवता येतात? बीपीटी थिअरमचा कॉन्व्हर्स वापरून. सर ते करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट पण वापरू शकतो आपण. वापरू शकतो, पण इथं आपल्याला काय करावं लागेल? कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थिअरमचा वापर करून या दोन रेषा आपल्याला पॅरलल दाखवता येईल. पण त्याच्यासाठी कॉन्व्हर्स वापरताना काय पाहिजे आपल्याला? AE आणि EB, AD आणि DC चा रेशो इक्वल पाहिजे. AE, EP, AD, DC या हा जो रेशो जर माझ्याकडे आला तरच त्या दोन रेषा काय होणार आहे? पॅरलल होणार आहे. तर तो दोन रेशो इक्वल आणण्यासाठी मला काय करता येईल याच्यावर मला विचार करायचा आहे. आणि त्यासाठीचा आपल्याला 3 स्टेप मध्ये आपलं उत्तर आहे. पहिलं काय करता येईल मला ते नीट लक्ष द्या. सुरुवातीला मी या प्रश्नामध्ये पहिलं तर मी कोणता ट्रायंगल कन्सिडर करतो? इन ट्रायंगल ABC. हा माझा प्लॅन. ABC मध्ये मी एक बायसेक्टर कन्सिडर करतोय. कोणता? BD. मग इथं लिहितो मी काय? रे
BD काय करतो, बायसेक्ट करतो कुणाला, अँगल ABC ला. तर मग इथं मी असं दोन स्टेटमेंट दिल्याच्या काय लिहू शकतो, अँगल बायसेक्टर थिअरम मी वापरू शकतो. मग लिहितो बाय अँगल बायसेक्टर थिअरम. ABT फॉर A फॉर अँगल, B फॉर बायसेक्टर, T फॉर थिअरम. इन शॉर्टकट मध्ये तुम्ही नका लिहू, मी लिहितोय. अँगल बायसेक्टर थिअरम काय म्हणतो की, आता लक्ष द्या, अँगल बायसेक्टर थिअरम कसा वापरायचा आहे की बाबा हा बायसेक्टर आहे कोणता, BD, त्याने सेक्शन तयार झाले कोणते, पहिला कोणता तयार झाला, AD, दुसरा हायलाइट करून दाखवतो DC. इकडे रिमेनिंग साइड्स लिहूया. आता पहिली AB, त्याची दुसरी रिमेनिंग साइड कोणती आहे, BC. हे झालं माझं स्टेटमेंट नंबर 1. जसं मी ही साइड कन्सिडर केली, बघा इथं मी असा अँगल बायसेक्टर म्हणजे असं गोल गोल रेषा मारतो, याचा अर्थ की ते अँगल बायसेक्टर आहे. चला इकडच्या साइडला जर मी गेलो, पुन्हा लिहितो मी रे CE काय करतो, बायसेक्स करतो कुणाला, अँगल ACB ला. कोणत्या अँगलचा बायसेक्टर आहे तो, ACB चा. एवढं लिहिलं. पुन्हा याच्यामध्ये मी बायसेक्टर वापरू शकतो. बघा आता अँगल बायसेक्टर थिअरम पुन्हा लिहितो बाय ABT थिअरम, अँगल बायसेक्टर थिअरम. काय करणार मी, AE इज टू EB. पहिलं काय लिहिणार मी, AE, नंतर EP, देन AD, सॉरी AE झाला, पहिला AE लिहिणार, नंतर EB लिहिणार, नंतर रिमेनिंग साइड मध्ये काय येईल, AC, पहिली रिमेनिंग साइड, आणि दुसरी उरलेली बाजू BC. हे झालं माझं स्टेटमेंट नंबर 2. मी सांगितलं होतं की हा क्वेश्चन किती टप्प्यात सोडवता येतो, 3. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप. आता दुसरी प्रश्नामध्येच त्यांनी आपल्याला हे दिलेलं आहे. काय दिलेलं आहे ते लिहून घेऊया. काय दिलंय प्रश्नामध्ये ते खूप महत्वाचं आहे म्हणून रेड पेन लिहितो. AB, सेग AB ही कॉन्क्रीट दिलेली आहे सेग AC ला. हे आपलं गिवन आहे. याला स्टेटमेंट नंबर 3 म्हटलं मी. बघा AD आणि DC हे इक्वल आहे ABBC ला. पुन्हा ओके, काय प्रॉब्लेम नाही. आता तुम्हाला लक्षात घ्या बरं का, हा एक रेशो आहे, हा एक रेशो आहे. यामध्ये इथं सुरुवातीला काय दिसतं तुम्हाला, BC. इथं काय आहे, AC. या AC ची व्हॅल्यू इक्वल कोणाशी आहे, ABC. म्हणजेच बघा, जर मी या AC च्या जागी काय लिहिला, AB लिहिला, तर ह्या दोन रेशो कसे होणार आहेत, इक्वल होणार आहेत. मग त्याच्या समोरच्या व्हॅल्यू पण काय होणार आहे, इक्वल होणार आहेत. म्हणजे ह्या आणि या व्हॅल्यू काय होणार आहे, इक्वल होणार आहे. कधी होतील हे दोन रेशो इक्वल, हे बघा इथं काय आहे, AB अपॉन BC. इथं काय AC ची व्हॅल्यू मी काय कुणाशी इक्वल आहे, ABC. मग इथं जर मी AB लिहिला तर AB अपॉन BC, AB अपॉन BC. हे जर दोन सेम असेल, त्यांच्या व्हॅल्यू सेम असेल, तर त्यांच्या समोरचे रेशो सुद्धा काय असणार आहे, इक्वल. म्हणजेच यावरून फ्रॉम 1, 2 and 3, 1, 2 आणि 3 नंबरच्या स्टेटमेंट वरून मी असं लिहितो की हा AE इज टू EB इक्वल आहे AD अपॉन DCC. आलं लक्षात. आणि चेकआउट करा बरं याला एकदा. AE नंतर काय EB, तिकडे काय AD, नंतर काय DC. हे मला मिळालेलं आहे. मग मी काय करणार, डायरेक्ट लिहिणार इन ट्रायंगल ABC आणि तो रेशो लिहून टाकणार AD अपॉन कोणता आहे तो, AE अपॉन EB आणि इकडे AD अपॉन
DC आणि इथं काय लिहिणार बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थिअरम. काय म्हणतो बीपीटी थिअरम? जर रेशो इक्वल असेल तर त्या दोन रेषा कशा असणार आहे? पॅरलल असणार आहे. म्हणजे सेक ईडी ही पॅरलल झाली कोणत्या साईडला? BC ला. आणि अशा पद्धतीने माझं काय झालं? प्रूव्ह झालं. किती स्टेप मध्ये? 3. पहिली स्टेप बीपीटी वापरला, एबीटी म्हणजे अँगल बायसेक्टर थिअरम वापरला. इकडे दुसऱ्या साईडला अँगल बायसेक्टर थिअरम वापरला. नंतर गिवन वाला स्टेटमेंट लिहिलं. स्टेटमेंट लिहिल्यामुळं काय झालं? हे दोन रेशो इक्वल आले. हे दोन रेशो इक्वल आल्यामुळं काय झालं? कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थिअरम मला वापरता आला आणि कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थिअरम वापरल्यामुळे ह्या दोन रेषा पॅरलल झाल्या एकमेकींना. ओके, अशा पद्धतीने हा प्रश्न इथे संपला. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या मनाने सोडवू शकता. सोपी ऍक्टिव्हिटी आहे. बघा, तुम्हाला पहिला ट्रायंगल घ्यायला सांगितलं आहे त्यांनी XZDE. झेड डी आणि काय सॉरी ई झेड सॉरी XDE होत असतं कधी कधी. XDE एवढा ट्रायंगल कन्सिडर केला, त्याच्यामध्ये ही पॅरलल लाईन आहे दिसते का PQ नावाची. आणि याच्यामध्ये मी सिम्पली काय वापरू शकतो? बीपीटी थिअरम. कसा वापरणार बीपीटी थिअरम? XPPD आहे का? मग इथं काय येईल? PD. इकडं XQ आणि QE बरोबर आहे का? आणि हे इथं काय लिहिणार आहे मी? हे पॅरलल मध्ये दिलेलं आहे म्हणजे हे प्रश्नात दिलेलं आहे म्हणून याला गिवन. पहिली ऍक्टिव्हिटी कळाली. आता दुसरा ट्रायंगल कन्सिडर करणार. कोणता? XEF. हा तर तुम्हाला सहजासहजी डिटेक्टेबल आहे, सहज लक्षात येईल तुम्हाला. आणि ही काय आहे? पॅरलल लाईन आहे. याच्यामध्ये तुम्ही सिंपल काय वापरा? बीपीटी थिअरम वापरा. काय म्हणतो बीपीटी थिअरम? XQ QE पुन्हा XR RF बरोबर का? इथं काय म्हणणार? गिवन. इथं काय म्हणणार? बाय बीपीटी थिअरम. आता या दोन स्टेटमेंट मध्ये काही तुम्हाला सेम सेम वाटतंय का? हो सर, मला हे सेम सेम वाटतंय. आहे का? XQQE हे जर दोन रेशो सेम सेम असेल तर त्याच्या समोरच्या व्हॅल्यू पण कशा येणार आहे? सारख्याच येणार आहे. त्या लिहून घेऊ आपण फ्रॉम 1 and 2 वरून. पहिली कोणती आहे? XPPD. दुसरी कोणती आहे? इक्वल आलेली. हे तर हे सेम सेम येतं, हे सेम सेम येणार. इकडे काय? XR RF. मग मला सांगा XP दिसतं का? PD X तुम्हाला येलो कलर ना हायलाइट करून दाखवतो आपण कुणाचा विचार करतोय. म्हणजे ह्या ट्रायंगल मध्ये हे जर रेशो इक्वल येत असेल तर नक्कीच या दोन रेषा पॅरलल आहे. म्हणजे इथे बीपीटी, इथे बीपीटी आणि इथं काय करायचं? या दोन रेषा पॅरलल दाखवायचे होते मला. दिसते का? तर मी काय केलं? पहिल्या ठिकाणी बीपीटी, इथे बीपीटी आला, इथे बीपीटी आला आणि इथे मला बीपीटी नाही वापरायचा आहे. इथे मला काय करायचं? दोन रेषा म्हणजे त्यांनी काय सांगितलं? मला पॅरलल दाखवा सांगितलं. मग त्या दोन रेषा पॅरलल दाखवण्यासाठी कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थिअरम. कारण माझा हा रेशो इक्वल आलेला आहे ना. XPPD हे काय? XPPD XRRE ऑलरेडी माझ्याकडे आहे. हे जर दोन रेशो इक्वल आले तर नक्कीच या दोन रेषा काय असणार आहे? पॅरलल असणार आहे. कोणकोणत्या? ही आणि ही. झालं, ते पॅरलल आहे. दिलं इथं लिहून. ओके, ऍक्टिव्हिटी. आता मला सांगा, एवढे गणित झालेत, आपल्याला थोडीशी तरी आता लॉजिक लागलंच पाहिजे. किंवा कुठं इथं काय करायचं होतं? पॅरलल दिलेली ऑलरेडी म्हणजे पीपीटी वापरणार. इथं पण पॅरलल ऑलरेडी दिलेलं आहे म्हणजे पीपीटी वापरणार. पण इथं पॅरलल दाखवायचंय म्हणजे काय करणार? बीपीटीचा कॉन्व्हर्स वापरणार. आणि कॉन्व्हर्स वापरण्यासाठी काय लागतं? मला रेशो इक्वल पाहिजे. आणि मी या दोघांवरून फर्स्ट आणि सेकंड स्टेटमेंट वरून तिसरं स्टेटमेंट तयार केलं ना. ओके, आणि अशा पद्धतीने ही प्रॅक्टिस सेट आपली इथे संपली.